हाय हॅलो नमस्कार. मी माझ्या बाळाचं तुम्हाला 8 महिन्याचं आता रुटीन दाखवणार आहे. सगळं दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे, मी माझ्या बेबीला काय काय भरवते ते देखील सांगणार आहे आणि माइलस्टोन काय असेल पाहिजेत बेबीचे 8व्या महिन्यात ते देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एक आई म्हणून काही सल्ले देखील मी तुम्हाला देणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बा सकाळची आमची सुरुवात ना मी याच्या अगोदर खूपदा शेअर केलेलं आहे, म्हणून आता डायरेक्ट उन्हातूनच सुरुवात करते. मी माझ्या बाळाला उन्हामध्ये रोज घेऊन बसते. अगोदर ऊन येत नव्हतं इथे आमच्या गॅलरीमध्ये, तर मी त्याला बाहेरच्या पॅसेजमध्ये वगैरे घेऊन जात होते, कारण की उन्हामध्ये बेबीला नॅचरली विटॅमिन डी भेटतं, जे आपण औषधा स्वरूपात 6 महिन्यापर्यंत 1 वर्षापर्यंत बाळाला देतो ना, तर ते आपल्याला बेबीला नॅचरली इथं ऊन द्यायला पाहिजे. कवळं ऊन जे सकाळचं ऊन असतं त्याने बाळाला विटॅमिन डी भेटतं आणि बाळाच्या हड्ड्या मजबूत वगैरे होतात, बाळाचे हाड मजबूत व्हायला मदत होते विटॅमिन डीने. त्याच्यामुळे माझ्या बाळा रोज मी जेवढा वेळ मला जमेल तेवढा वेळ मी बेबीला माझ्या उन्हामध्ये घेऊन बसत असते. आणि त्याची हालचाल बघा ना तुम्ही, एवढी वाढली ना की काही विचारूच नका. आणि एकाला तो ऐकत नसेल ना तो दुसरा त्याला उन्हामध्ये घेऊन बसतो, असं आमचं चालू असतं. आणि खूपच वाटलं गरम वगैरे झाला तर आम्ही त्याला आतमध्ये घेतो, पण अगदी कवळं ऊन असतं ना त्यामुळे एवढी काही टेन्शन नाही आहे. अगदी सकाळचं ऊन असतं हे. आणि लकीली ते ऊन आता आमच्या गॅलरीमध्ये येते आणि थंडी चालू आहे ना, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. आता तेव्हा कमी थंडी होती, आता खूप जास्त थंडी आहे. आणि म्हणजे 6 महिन्याचं बाळ ना असं इझिली पकडून वगैरे उभं राहतं. आता बघा अशी एवढी वळवळ त्याची चालू आहे ना आता सध्या, खूप जास्त त्याची वळवळ चालू आहे. अजिबात त्याला म्हणजे बाबांकडे असेल किंवा कुणाकडे पण असेल त्याला अजिबात त्याच्या पप्पांकडे वगैरे त्याला असं थांबायचं नसतं. खाली जेव्हा 8 महिन्याचं बाळ असेल त्यांना खाली जास्त लागतं, त्यांना कोणी घेऊन नको हवं असतं. आणि कधी कधी अशी वेळ येते ना की 8 महिन्याचं बाळ फक्त असं तुम्ही म्हणाल की माझ्या जवळच कोणी तरी थांबा किंवा मला घेऊनच तुम्ही बसा, असं पण असतं. एवढे मस्तीखोर हे बाळ होत असतात. आणि असं उलटं आम्हाला जास्त आवडतं. उलटं असं म्हणजे काही पण तुम्ही असे उलटे टाकून द्या, ते आम्हाला जास्त आवडतं. उलटं पाहायला वगैरे आम्हाला जास्त आवडतं, म्हणजे आम्हाला म्हणजे माझ्या बेबीला. आणि मेन म्हणजे बाळाशी ना सतत बोलत राहायचं, त्याला रंगीत खेळणी दाखवायची, जमिनीवर खेळायला त्याला ठेवायचं. मी अगोदर माझ्या बेबीला जास्त बेडवरती ठेवलं, म्हणून बऱ्यापैकी थोडासा मला प्रॉब्लेम जाणवला. आणि त्यापेक्षा बेबीला असं जमिनीवर त्याला खेळू द्यायचं. जसं की मी घरामध्ये गाद्या वगैरे टाकून ठेवले आहे, तो मस्त आता गाद्यांवरती वगैरे खेळत असतो. अशी रंगीबिरंगी खेळणी बेबीला दाखवायची. जसं की तो चेअरवरती वगैरे बसला, आम्ही त्याला घेऊ, तो स्वतःहून बसतो आणि खेळणी वगैरे खेळायला लागतो. याने बाळाचं काय होतं ना, बाळ जास्त ॲक्टिव्ह होतं आणि त्याचबरोबर खेळायला वगैरे त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी अगदी उपयुक्त असतं. अशी खेळणी वगैरे असं त्यांना जास्त पकडून त्याला बसायचं नाही. म्हणजे असं मी म्हणत नाही की चेअरवर ठेवलं तर सोडून द्या, पण असं खाली आपण सोडलं नाही त्याला तर हे करून टाकायचं. आणि सतत फार शांत बाळ किंवा सतत फार शांत किंवा फार चिडचिड पण करत असेल ना, तेव्हा आपण जरूर डॉक्टरांना दाखवा. हातपाय तुमचं बाळ हलवत नसेल तेव्हा पण आपण बेबीला दाखवा. जसं की माझं बाळ ना पहिलं आवाजच एवढं जास्त काढत नव्हतं, असं मला वाटतं की तो आवाजच काढत नाही म्हणून, पण आता तो ना एवढा आवाज काढतोय ना की खूपच तो आवाज काढतो. मी याच्यासाठी डॉक्टरांना दाखवलं होतं. आणि तुमच्या बाळाला जर खेळण्यामध्ये रस नसेल, काही तो खेळत नसेल, नुसतंच पडून राहत असेल, तेव्हा पण तुम्ही डॉक्टरांना दाखवा, कारण की 8 महिन्याचं बाळ त्याला खेळायला खूप आवडत असतं. आणि पहा त्यानंतर मग आमचा ब्रश वगैरे होतो बाहेर खेळून झाल्यानंतर. आणि मी त्याला खूप महिन्यापासून ब्रश करते त्याला. मी आता हा सिलिकॉनचा ब्रश होता तो करते, नाहीतर कधी कधी आपण सरळ ना जसं बाळाचं जेवण वगैरे झालं ना तसं बाळाच्या तोंडातून असं हात फिरून घ्यायचं, जेणेकरून बाळाचे जे काही अडकलेलं असेल अन्न वगैरे, जो काही तो जेवण केलेलं असेल ते सगळं निघून जातं. मी सकाळी एकदा करते आणि जेव्हा जेवतो तेव्हा ब्रश करत नाही, फक्त बाळाच्या तोंडातून असं बोट फिरून घेते. आणि हे लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण बाळाच्या तोंडात बोट टाकतो ना तेव्हा आपण व्यवस्थित आपला हात स्वच्छ असला पाहिजे. आणि बघा पहिल्यांदा माझं बाळ ना असं फ्रीजला पकडून उभं राहिलं होतं आणि त्याला ना खाली बसायचं, त्याला बसायला येत नव्हतं, म्हणून तो ना ओरडत होता, त्याचे असे आवाज चालू होते. आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते.
पहिल्यांदा तो असं फ्रीजच्या इथं पकडून उभा, नॉर्मली तो असं इकडे तिकडे पकडून उभा राहतो, फ्रीजच्या इथं तो पहिल्यांदा उभा राहिला होता आणि त्याला खाली बसता येत नव्हतं. अक्षरशः तो असं डोकावून मला किचनमध्ये पाहत होता आणि ओरडत होता की मला ठेव खाली म्हणून, किंवा मला तिथून उचल म्हणून. आणि एवढं भारी वाटलं ना मला मग ते. त्यानंतर मग आमचा नाश्ता होत असतो. नाश्त्यामध्ये मी त्याला छान असं गाजराचं हलवा बनवला होता. ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. 8 महिन्याच्या बेबीसाठी काय परफेक्ट असेल फूड, याचं पण अधूनमधून तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत राहील. पण आत्ता एक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर बघा, माझं बाळ गाजराचा हलवा एवढ्या आवडीने खातं ना, पण परफेक्ट दिलं ना आपल्याला तर बाळाला पोटदुखी वगैरे होत नाही. आमचं खाणं असं चालू असतं. थोडी बाळाला ना खाण्याची मैत्री करू द्या, तरच बाळ गोडीने खातं. आपण म्हणतो तू सांडवतोस, तू भरवतोस, तू हे करतोस, तर असं बाळ आपलं अजिबात ऐकत नसतं. त्याला जे करायचं ना तर तोच करत असतो. आणि जेवढं आम्ही खायला बनवलं तेवढं आम्ही खात असतो. सध्या तरी असं चालू आहे. पण जेव्हा टीथिंग चालू होतं ना बेबीचं, तेव्हा बेबी कमी खातो किंवा कधी कधी खातच नाही. असे प्रॉब्लेम बेबीसोबत होत असतात. मी हा गाजराचा हलवा बेबीसाठी बनवला होता. अगदी मस्त होता. कुठलंही गोड वगैरे साखर वगैरे आपण 1 वर्षाच्या बेबी होईपर्यंत टाकत नसतो, मीठ वगैरे. पण आपण नॅचरली इथं गोड तो हलवा मी बनवला होता. आणि पाहत असाल की आवडीने आमचं इथे खाणं चालू आहे. आणि आत्ता मी व्हॉइस ओव्हर करते, तो माझ्या बाजूलाच खेळतोय, तर पहा तुम्हाला आवाज ऐकू येत असेल. त्यानंतर जेवण वगैरे झालं, थोडं वेळ त्याला मी खेळू देते स्वतःला एकट्याला खाली टाकून. आणि नंतर मग आमचं हे असं चालू असतं, जसं की आंघोळ वगैरे हे ते चालू असतं. आंघोळ करून झाली की मग कपडे वगैरे घालायला तर मग काही विचारूच ना, कपडे वगैरे घालायला एवढं परेशान होतं ना आता. पण काही टिप्स मी त्याच्यासाठी वापरते आणि त्यामुळे मला खूप इझी जातं. अगोदर मलाही खूप अवघड जायचं, नंतर मिस्टरांनी मला काही टिप्स सांगितल्या आणि तेव्हापासून ते यूज करते मी. त्यामुळे तर खूप इझी झालं आहे मला तर कपडे घालणं वगैरे. नाहीतर अक्षरशः मी अशी कंटाळून जायची त्याला पॅन्ट वगैरे घालायला, शर्ट घालायला, डायपर घालायला. त्या टिप्स कधीतरी नक्की तुमच्यासोबत शेअर करेनच मी. आणि इथे आमची आंघोळ वगैरे झाली आहे. आंघोळ झालं ना त्याला मी थोडंसं फीड वगैरे करते आणि मग तो झोपून जातो. आणि कुठलीही खाली पडलेली बारीक वस्तू त्याला दिसते आणि ती आम्हाला खायची असते आणि ती दिली नाही की ते रडणं चालू होतं. हा जरा जो हट्टीपणा तो वाढला आहे, पण त्याला हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे, कारण की पुढे जाऊन मलाच तो त्रास होणार आहे. त्याच्यामुळे मी आणि त्याचे पप्पा दोघं पण ट्राय करत आहोत, कारण तो असं ना, बाळ अगदी लहानपणी जिद्दी असेल तो मोठ्यापर्यंत जिद्दीच राहत असतो. आणि त्यानंतर थोडंसं खेळणं, रडणं पडणं झालं ना तर अंगाई लावून इथे त्याला मी झोपू घालत असते. झोक्यात तो अजूनही झोपतो. हा झोका खरंच छान आहे. आणि बाळाचं आवरता हे ते करता माझी हालत पाहत असाल तुम्ही काय होते. पण ठीक आहे, बाळासाठी एवढं ठीक आहे. त्याला झोपवायला मला बराचसा वेळ लागतो, पण अंघोळ झाल्यावर एकदा बाळ झोपलं ना की शांत असतं तो. आणि झोप झाली नाही की बाळ अजिबात चिडचिड वगैरे करत नसतो. तुम्ही हे अनुभवलंच असेल. आणि पहा, असं झोक्यातून सहज तो उठून बसतो. आणि त्याचं आता जसं की त्याच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे म्हणून तसं असतं ना. नंतर ते आले होते, मग त्याला म्हणजे असं ना, बाबा त्याला पप्पा त्याचे असे ओळखायला येतात की दिसले नाही ना तर अगदी कावऱ्यासारखं तो करत असतो आणि चिडचिड वगैरे करत असतो. आणि जर आले ना मग हे असं त्यांचं प्रेम दोघांचं उतुजत असतं, दोघांचं पण. आणि मग त्याचं बाबा, मामा, दादा, पापा असं चालू होतं. जास्त नाही म्हणत, पण बाबा, मामा, असं हे जास्त 8 महिन्याचा बेबी जास्त करत असतो. आणि तुम्ही आता रिअल आवाज त्याचा ऐकत असाल की किती मोठ्याने तो आता ओरडतोय. असे आवाज बाळाने काढले पाहिजेत. आणि 8 महिन्याच्या बाळाची माइलस्टोन ना जास्त आईबाबाशी जास्त अटॅचमेंट असते. अनोळखी लोकांना पाहून तो रडणे किंवा घाबरणे वगैरे असतं. कधी त्याला काही लोक आवडले तर हसणं वगैरे पण असतं. प्रत्येक मूड असं बाळाच्या मूडवरती डिपेंड असतं, प्रत्येक सिच्युएशन. मग खेळणी सहज घ्यायची, इकडे तिकडे फेकायची वगैरे, हे असं बाळाचं असतं 8 महिन्याच्या. तुमचं बाळ अति शांत असेल वगैरे तर नक्की डॉक्टरांना दाखवा. बाळ सपोज बसू शकत नसेल तुमचं तर नक्की डॉक्टरांना दाखवा. 8 महिन्याचं बाळ झालं आहे, पालथं पडत नाही आहे किंवा अजून ते रांगत नाही आहे, तर नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, असं मला एक आई म्हणून तरी वाटतं. की प्रत्येक आईला आपल्या बाळाची काळजी असते. आणि त्याला ना टक्कर म्हटलं, आपण टक्कर नाही खेळतो, असं टक्कर म्हटलं ना तसं टक्कर तो स्वतःहून देतो. तो बघा, आता देत नाही ना, देत स्वतःहून दे म्हणतोय टक्कर, असं त्याला म्हणायचं असतं. हे देखील माझ्या बेबीला कळते बघा, टक्कर असं हे दोघांचं खेळणं चालू असतं. त्याचबरोबर 1 2 3 म्हटलं ना त्याला की तो असा खाली पडतो, असा म्हणजे गादी वगैरे असेल ना, असा खाली पडतो. हे सगळं त्याला आता कळायला लागलं आहे हळूहळू.
बाबा बाबा दादा दादा हे तर चालूच असतं आणि दोघांचं एवढं प्रेम असेल त्याला बाबा घरात नाही आहे हे देखील कळतं त्याला. हां, पण जेव्हा झोप आली, जेव्हा मी दिसली नाही, तर अगदी तो वेड्यासारखं करतो. झोप वगैरे आली ना, त्याला आई अगदी आपल्या बाळाला जवळ पाहिजे असते. बघा, नाही 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 आवाज ऐकत असाल तुम्ही. आणि बाळाशी ना सतत बोलत राहा, जेणेकरून तो स्वतःहून लवकर बोलायला लागेल. आणि 8 महिन्याचं बाळ ना, त्याला जसं की आम्ही बाळाचं नाव त्याला आम्ही सध्या पिल्लू म्हणतोय. त्याला पिल्लू म्हटलं ना की लगेच त्याचं मागे वळून पाहणं वगैरे असं चालू होतं. आणि साधे साधे शब्द बाळाला कळायला लागतात. नको, ये वगैरे असं त्याला कळायला लागतं. आणि सपोज आता कधी आपण एखादी वस्तू लपून ठेवली आहे, जसं की फोन असेल त्याच्यापासून मी लपून ठेवला, तर तो असं ना शोधायला लागतो माहिती आहे. जसं की गाण्याचा आवाज जबरदस्त मी कधी कधी झोपवते, गाण्याचा वगैरे आवाज असेल ना, तर तो असं बघतो की गाण्याचा आवाज कुठून येतो, म्हणजे शोधतोय की गाण्याचा आवाज कुठून वगैरे. असं 8 महिन्याचं बाळ करायला लागत असतं. आणि प्रत्येक थोडा व्हिडिओ मोठा आहे, प्रत्येक डिटेल्स तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आणि खूप छान तुम्ही सपोर्ट करताय माझ्या ह्या नवीन चॅनलला. आणि पहा इथे ओव्हनच्या इथे वगैरे, म्हणजे तो हॉलमधून येतो आमच्या किचनपर्यंत येतो, असं उभं राहणं वगैरे सगळं त्याचं चालू आहे सध्या. स्वतःहूनच तो बसतो, उठतो, असं करतो. अजून सध्या तो स्वतः एकटा उभा राहत नाही आहे, म्हणजे असं पकडून पकडून तो उभा राहतोय. आणि अगदी बारीकातली बारीक वस्तू त्याला अशी दिसते, ती घ्यायची असते. आणि एवढं लक्ष ठेवावं लागतं ना बाळाकडे, काही कामामध्ये अजिबात लक्ष लागत नाही. सगळं लक्ष माझं बाळाकडेच असतं. मी कुठलं काम करते पण माझं सगळं लक्ष माझ्या बाळाकडेच असतं. तो पडू नये म्हणून मी त्याला हेल्मेट वगैरे पण मागवलं होतं. पण आता तो स्वतःला बऱ्यापैकी म्हणजे असं थोडं हँडल करतोय. जे मी माइलस्टोन तुम्हाला सांगितले आहेत बेबीचे, हे करायला पाहिजे, जर तसं करत नसेल तुमचा बेबी, तर नक्कीच एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि 3 टाईम मील माझ्या बेबीला मी देत असते दिवसभरातून. कधी कधी 4 टाईम पण मील होतो बेबीला. त्याच्या मूडवरती डिपेंड असतं, तो किती खातो वगैरे त्याच्यावरती. आणि बघा हे असं किती वेळ. आणि हे ओव्हनच्या इथंच मी बाळाला जेवण वगैरे भरवत असते, म्हणजे ह्या महिन्यात तरी असं होतं. हे असं आमचं सगळं, हे असं सगळं चालू असतं असंच. आणि अजून एक टिप मी तुम्हाला देईल. बाळ जेव्हा बोलायला लागते ना, तेव्हा आपण पण त्याच्यासारखंच त्याला बोलायचं. म्हणजे तो बाबा म्हणतोय तर आपण पण तो जसा आवाज काढतोय ना, आपण पण मामा त्या ना 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 त्याच्यासारखे आवाज काढायचे. मग त्याला असं वाटतं हे पण आपल्यासारखंच बोलतोय, मग तो जास्त बोलतो. मग याचंही मी बोलणं असंच ऐकून तो आता खूप जास्त बोलायला लागलेला आहे. आणि अगदी मला भीती वाटते की बाळ पडेल की काय, म्हणून जिथे तिथे जाऊन तो थांबलेला असतो. आणि बघत असाल जसं मी ब्लँकेट ठेवलं आहे तिथे सुद्धा तो जाऊन बसतो, वरती हे करतो, पूर्ण असं काढण्याचा प्रयत्न करतो. अगदी जडमधली जड वस्तू तो काढतो तिथली. आणि माझी आजूबाजू जो पसारा असतो ना, 8 महिन्याचं बाळ झालं ना तुमचं, तर खालचा जो काही पसारा असेल ना, तो तुम्हाला सगळा काढावा लागतो. म्हणजे एवढं बाळ ॲक्टिव्ह होत असतं, सगळं पसारा वगैरे ते ओढायला लागतं. 5 साल हे सिलिकॉनचं मी मागितलं होतं आणि तो काढून टाकतोय आता. असे बाळ करत असतात, त्याच्यामुळे आपल्याला खूप खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आणि काय होतं ना, आपण बाळ रडते म्हणून आपण काय करतो, त्याला आपण फोन वगैरे देतो. पण फोन वगैरे बाळाला द्यायचं नाही, कारण आत्तापासूनच बाळाला सवय लागते. तर पहा इथे बेबीला मी गाजराचा हलवा, गाजर किसून घेतलं होतं, छान वाटून घेतलं आहे. आणि गोड स्वीटसाठी इथे मी 2 खजूर टाकणार आहे, कारण की गोड बेबीला आवडतं. थोडंसं तूप टाकून फ्राय करून घेतलं होतं, शिजून घेतलं. आणि त्यामध्ये गोड पाणी तुम्ही अगोदर पण टाकून घेऊ शकता. छान अगदी बारीक. 8 महिन्याचं बाळ असं टेक्स्चरवालं खातं. तुमचं बाळ असं टेक्स्चरवालं खात नसेल, थोडं अजून जास्त पाणी टाका आणि पातळ करा. असे टेक्स्चरवालं माझं बाळ खाते म्हणून मी असं बनवलं होतं. आणि पहा त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मिल्क पावडर, कारण की 1 वर्षानंतर जे बेबीचं असते ना फॉर्मल मिल्क पावडर, ते टाकायचं आहे. 1 वर्षानंतर बाळाला आपण दूध द्यायला चालू करतो. आता सध्या आपण बाळाला गाईचं दूध वगैरे द्यायला नाही पाहिजे. तर पहा इथे अशा पद्धतीने आपला हलवा बनून तयार झालेला आहे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, बाळाचं रुटीन कसं
कसं वाटलं मला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ कसा होता. बाय.